भंडाऱ्याची उधळण करीत येडकोट येडकोट जय मल्हार करीत चंदनपुरी यात्रोत्सवात सुरुवात। मंत्री दादा भुसे यांच्या चिरंजीवांच्या हस्ते सपत्नीक पूजा। राज्य परराज्यातून भाविक दाखल। प्रतिजेजुरी म्हणून ओळखले जाणारे मालेगावचे श्री क्षेत्र चंदनपुरी इथे खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे। यात्रेनिमित्त मानाच्या पालखीची मिरवणूक आणि महापूजा संपन्न झाली असून यात होणाऱ्या भंडाऱ्याच्या उधळणाने परिसर दुमदुमून गेला। राज्यभरातून मोठा जनसागर येणार असून पुढील 15 दिवस भाविकांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे। सकाळी पालखी मिरवणूक काढण्यात आली। त्यानंतर पालकमंत्री दादाजी भुसे यांचे चिरंजीव आविष्कार भुसे यांनी सपत्नीक पालखी पूजन आणि आरती करत भंडाऱ्याची उधळण करत यात्रेस प्रारंभ झाला। चंदनपुरी हे खंडेराव महाराजांच्या दुसऱ्या पत्नी बानुबाईंचे माहेर। बानुबाई खंडेराव महाराजांच्या इथेच सेवा केली आणि खंडेराव महाराज त्यांच्या प्रेमात पडले। बानू आणि खंडेरायांचं वास्तव असल्याच्या आठवणींना उजाळा मिळावा म्हणून दरवर्षी चंदनपुरीच्या खंडेराव महाराजांच्या मंदिरात पौष पौर्णिमेनिमित्त यात्रोत्सवात सुरुवात होते। 15 दिवस हा यात्रोत्सव असतो। यात्रेत ढोल ताशांच्या गजरात भंडाऱ्याची उधळण होते। अवघी चंदनपुरी खंडेराव महाराजांच्या आवाजाने दुमदुमून जाते। देवदेवतांच्या मुखवट्याची विधिवत पूजा करून चंदनपुरीचा यात्रोत्सव हा पंचक्रोशीत प्रसिद्ध असून राज्यभरातून भाविक येथे हजेरी लावत असतात। तळी भरणे, नवस फेडणे, जागरण, गोंधळ यासह अनेक कार्यक्रमाने 15 दिवस परिसर दुमदुमून निघत असतो। यात्रा म्हटली की खाऊ आणि खेळणींची दुकाने आलीच। खाऊ, पूजा साहित्याची दुकाने आणि खेळणींच्या दुकानांची परिसर अतिशय गच्च भरून जातो आणि याने यात्रेला अधिकच रंगत येते। तर यात्रोत्सवात चंदनपुरी भाविकांनी फुलून जात असते। वृत्त संकलन विभाग, गर्जना न्यूज, मालेगाव। सालाबादाप्रमाणे दरवर्षी पौष पौर्णिमेला चंदनपुरीचा यात्रोत्सव सुरू होत असतो। यावर्षी माननीय आविष्कार भाऊ यांच्या हस्ते सपत्नीक महापूजा झाली व यात्रोत्सवाला सुरुवात झालेली आहे। चंदनपुरी गावात महाराष्ट्रातूनच नव्हे तर परराज्यातून देखील भाविक येत असतात। यावर्षी ग्रामपालिकेने सुयोग्य नियोजन केलेले असून पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि स्वच्छतेचं नियोजन केलेलं आहे। चंदनपुरी ग्रामपालिकेतर्फे जे रेग्युलर कर्मचारी ते आहेतच, परंतु त्याच्या व्यतिरिक्त अतिरिक्त कर्मचारी नियोजन केलेले, स्वयंसेवक नेमण्यात आलेले आहेत। याच्यानंतर ही यात्रा सलग 15 ते 20 दिवस चालणार असून येणाऱ्या काळात भाविकांना कुठलीही अडचण आली तर ग्रामपालिकेशी संपर्क साधावा अशी ग्रामपालिकेतर्फे विनंती करण्यात येते।